सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू ऑल आर गुड आणि मी पण मजेत. सो आज तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. काय नाईस. ओके, याचं असंच असतं, काहीतरी आणतो आणि चटकन दोघी. बरं बाबा पटकन कर मला. ओपन युअर आईज. थँक्यू. बनाना देऊन गेला मला. थँक्यू बेटा, थँक्यू थँक्यू माय पिल्लू. सो तो कधीपासून सांगतोय की मम्मा तू काहीच नाही खाल्लंय. तर मी खाल्लंय तसं, पण तो त्याचं लक्ष नव्हतं असं. सो कधीपासून त्याचं चाललं होतं, तर आता त्याने मला ऑरेंज भरवलं, प्लस आता बनाना देऊन गेला. सो मी म्हणत होते की मी मंदिरात गेलेले ना महादेवाच्या उपवासाची पूजा करायला. सो तिकडे काय झालं ना, लाईन होती बऱ्यापैकी. सो एक काकी होत्या ज्या कधीपासून बसल्या होत्या पुढे. सो मी त्यांना बोलली नाही का की काकी जरा पटापट उरकवा, आम्ही लोक कधीपासून उभे आहोत लाईनमध्ये नाही का. सो ती तेव्हा मला काय नाही बोलली, बोलते 5च मिनटं नाही का होत आलं माझं. तेव्हा त्यांनी पटापट केली पूजा आणि नंतर मी बसले त्यांच्या जागेवर. आणि माझं नंतर काय डोक्यात पण नाही, पण पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आले मंदिराच्या बाहेर, आणि तिथे जरा असंच रिलॅक्स करत बसली होते मौर्यसोबत. चिकू आपला खेळायला लागला, मग त्या काकी आल्या माझ्यासोबत नाही का. मग काय झालं ना, तर त्या एकदम अशा नाही का, एकदम अशा बघत होत्या माझ्याकडे. मग मी त्यांना बोलली, म्हटलं सॉरी तुम्हाला राग आला का, मी तुम्हाला असं बोलले की पटापट करा वगैरे नाही का. तर बोलतात, म्हणजे एकदम त्यांच्या डोळ्यात पाणी चाललं लगेच, आणि माझ्या आपल्या माइंडमध्ये काहीच नाही, मी नॉर्मलच बोलत होते. म्हटलं अहो काकी रडायला काय झालं त्याच्यात, मी नॉर्मलच बोलले म्हटलं, आणि माझ्या आधी 2-3 बायका बोलतच होत्या म्हटलं सगळ्यांना नाही का. मी फक्त एकच शब्द बोलली म्हटलं, तेवढं तुम्हाला रडायला येत आहे म्हटलं माझ्याकडे बघून. मग तेच काय समजावं ना म्हटलं, तुम्हाला हर्ट झालं असेल तर मी आय एम सॉरी म्हटलं नाही का, असं तसं बोलली. तर बोलते की नाही तू ते नाही आहे रडायचं कारण, मला असंच रडायला येतं आहे. बोलते महादेवांना मी एवढं प्रे केलं आहे, माझं ऐकतील का ते म्हटलं हे बघा मी नाही काही ना सांगू शकत, मनापासून प्रे केली तर का नाही ऐकणारच म्हटलं नाही का. फक्त तुमचा विश्वास आहे तर नक्की ऐकतील म्हटलं नाही का. मी त्यांना म्हणजे असं धीर द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या बोलण्यावरून वगैरे मला वाटत होतं की त्या खरंच खूप अशा त्रासात आहे, किंवा काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम होता त्यांचा काहीतरी, म्हणून मे बी त्यांच्या डोळ्यात फक्त एका शब्दामुळे त्यांच्या डोळ्यातून लिटरली असं पाणी येत होतं म्हणजे नाही का. आणि माझं दर लक्ष तर चिकूकडे होता की हा कुठे गेला, म्हणून मी त्यांच्यासोबत जास्त बोलू शकले नाही. पण मला त्यांचं ते फेस बघून इतकं हे